भावा बहिणीचं नातं ज्ञानदेव आणि मुक्ताईसारखं असावं। एकदा शब्द दिला की 28 युगे पाठीशी उभा राहावं। प्रत्येक ज्ञानदादाला मुक्ताई भेटावी आणि मुक्ताईला ज्ञानदादा भेटावे, एवढे भाग्यवान असावे सगळे बहीण भाऊ। असावा एक भाऊ हात धरून म्हणणारा, घाबरू नकोस मी आहे, आणि बहीण डोळ्यात पाहून म्हणणारी, तू थकलास तर मी आहे। एक ज्ञानेश्वर असावा, एक मुक्ताई असावी, आणि त्यांच्या प्रेमासारखं एक नातं आपल्याही वाट्याला यावं। राखी बांधताना बहीण काही मागत नाही, फक्त भाऊ आयुष्यभर सुखी राहावा ही तिची इच्छा असते। लहानपणीची भांडणं आणि एकमेकांनी केलेली मस्करी आजही मनात तशीच जपलेली असते। भावा बहिणीची नाती ही वेगळीच असते। वेळ पडली तर एकमेकांसाठी जीव देतील, पण मागितल्यावर एकमेकांना एक ग्लास पाणी पण देणार नाहीत। कधी रुसवा, कधी फुगवा, कधी हक्काची कट्टी। बहीण भावाच्या नात्यांची कायम हृदयाची गट्टी। मोठी लहान शांत खोडकर कशीही असावी, पण एक बहीण असावी। मोठी असेल तर आईबाबांपासून वाचवणारी, लहान असेल तर आपल्या पाठीमागे लपणारी। मोठी असल्यास गुपचूप आपल्या पॉकेटमध्ये पैसे ठेवणारी, लहान असल्यास चुपचाप पैसे काढून घेणारी। लहान असो वा मोठी असो, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये भांडणारी एक बहीण प्रत्येकाला असावी। बचपन की बातें या